कारखान्याचे संचालक माननीय राऊत साहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन पण भाषण आपण करावं. आनंदरावजी राऊत यांचं प्रयोगशील शेतकरी MSc ॲग्री पण आहेत, कारखान्याचे संचालक आहेत, पण प्रयोगातून स्वतःचे अनुभव कथन करतील. मी त्यांना विनंती करतो. मानसचे GM गुरवजी, उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, मला इथं शेतकरी किती आहेत जरा त्यांनी हातवर करा बरं. म्हणजे कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त, कर्मचारी नाही म्हणत मी, आपल्या कारखान्याचे जेवढे कर्मचारी आले असतील त्याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी उपस्थित आहेत त्यांनी हातवर करा. ठीक आहे. ज्यांनी ऊस लावला असे किती शेतकरी आहेत त्यांनी हातवर करा. ज्यांच्या शेतात आता ऊस आहे. 1 2 3 4 5 6 7 आलोनी 8 साहेब 9 आलोनी साहेब आणि वैद्य 10, साहेबांना विनंती आहे त्यांनी 11. कृपया स्टेजवर यावं. बसा. वैद्य साहेब आता कारखान्याचे अधिकारी आणि कृपया- कर्मचारी किती आहेत त्यांनी हातवर करा. कृपया वैद्य साहेब जरा कृपया. ठीक आहे. हे सोफे कृपया करून डायव्हर्स हे सोफे आपल्या शेतकऱ्यासाठी आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ऊस लावला असेल ते सगळ्या शेतकऱ्यांनी जरा सोफ्यावर बसा. या 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 समोर या. सोफ्याचा उपयोग की कोणासाठी आहे? हा कास्तकारासाठीच आहे ना. मागं काऊन बसल्या? या इकडे समोर. अधिकारी कोण आहेत आपल्या कारखान्याचे? त्यांनी समोर या. कोण आहे कृषी अधिकारी वगैरे? समोर बसा ना. पुन्हा कोण आहे? या वर या. जुगेले साहेब पुढे या. हां, या. मला असं वाटतं सध्या आलोनी साहेब जुगेले साहेब त्या. देशप्रेमावर आणि देशभक्तीवर सगळीकडे चर्चा सुरू आहे. म्हणजे सध्या 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटावरची जर चर्चा सोडली तर देशभक्तीवर चर्चा जास्त सुरू आहे. पण चर्चासत्र म्हटलं का मला काही लोक मागच्या खुर्चीवर छानपैकी असं ह्या दोन्ही गोष्टी बाजूला सोडून थोडा आळस आल्यासारखं मला मगाशी जाणवलं. आणि म्हणून हा आळस झटकण्याकरता आपल्याजवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे देशभक्तीचा. आणि म्हणून मला असं वाटते भारत माता की जे हा नारा लावल्याशिवाय तुमच्यामधला आळस काही झटणार नाही, म्हणजे गळणार नाही अशी याची मला पूर्वकल्पना आहे. म्हणून मी नारा म्हणतो, तुम्हाला त्याला साथ द्यायची आहे. भारत माता की जय. शाबाश. म्हणजे आत्ता कुठं मला असं वाटते गुरुसाहेब की मला बोलायला थोडं बोललं पाहिजे असं वाटेल. माननीय टिचकुले साहेबांनी आपल्याला ऊसाचा इतिहास म्हणजे महाराष्ट्रातला ऊस, कोल्हापुरातलं क्षेत्र, विदर्भातलं क्षेत्र, विदर्भातली स्थिती, किती ऊस लावला पाहिजे, कारखाने किती गाडप झालं पाहिजे, हा संपूर्ण इतिहास तुमच्यासमोर सांगितला. त्याच्यानंतर त्यांनी काही टेक्निकल मुद्दे पण सांगितलेत. रोपाच्या लागवडीचे असतील, मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं असेल वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आता खूप काही सांगावं असं काही माझ्याजवळ काही शिल्लक राहिलेलं नाही. पण तरी पण ऊस या विषयावर मला बोलण्याचा त्यांनी आग्रह केला, कारण संपूर्ण मार्गदर्शन आज त्यांना करायचं होतं. आपण ठरवलेलं आहे की या ॲग्रोव्हिजनमध्ये, ॲग्रोव्हिजन कोणाकरता हो तर शेतकऱ्यांकरता. पुण्याला दरवर्षी लोक खर्च करून जात होते आणि म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी निर्णय केला की आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांनासुद्धा योग्य व्यासपीठ मिळावं. आणि म्हणून सलग हे 8वं वर्ष आहे की या 8व्या वर्षात आपण शेतकऱ्यांना कार्यशाळा 27 विषयावर कार्यशाळा या प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या आहे. निरनिराळे स्टॉल आहेत. त्याच्यातला उद्देश एकच आहे की शेती हा विषय अनेकांना बोर जरी वाटत असला, अनेकांना म्हणजे इथे बसलेल्यांना नाही, पण अनेक शहरी लोकांना शेती हा विषय बोर जरी वाटत असला, पण शेतीशिवाय आपण जगू शकत नाही हेही त्यांना माहीत आहे. आणि म्हणून गणिताची शेती, शास्त्रशुद्ध शेती, एकमेकांचे अनुभव आपसात चर्चा करून आपल्या शेतात मी कुठं कमी आहे हे वापरल्यानंतरच आपला शेतकरी उभा राहू शकतो.
हा अनुभव ह्या गेल्या 8 वर्षात मी पाहिला. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या बोलण्यात तो विषय येईल आंतरपिकाचा. या ठिकाणी आपण विशेषतः आजची जी कार्यशाळा आहे, मागच्या सर्व कार्यशाळेला आपण कोल्हापूर भागातले ज्यांनी 100 टनाच्या वर उत्पादन घेतलं अशा महाभागांना या ठिकाणी आपण बोलावून त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. काय उद्देश होता आपला, की त्यांना 100 टन होते आणि आपल्याला का होत नाही हे चिंता आपल्याला होती. आणि म्हणून त्यांना बोलावल्यानंतर त्यांचे जे काही मुद्दे होते ते आपण ऐकून घेतले आणि त्यांच्याप्रमाणे आपणही आपल्या भागात काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण सांगताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगावंसं वाटेल, की आपल्या विदर्भात उन्हाळ्यामध्ये 47 डिग्री टेम्परेचर राहते. उन्हाळ्यामध्ये बाहेर पश्चिम महाराष्ट्रातला माणूस नागपुरात फिरू शकत नाही, पण तेच जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर तिथे 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर राहत नाही. आणि म्हणून 8 डिग्रीचा फरक आहे. त्याच्यामुळे त्याईनं जर 100 टन काढला असेल तर नवल नाही, 125 टन काढला असेल तरी नवल नाही. पण आपल्या विदर्भात जर शेतकरी 90 टन 100 टन काढलेला, कालच आमचा एक शेतकरी इथे येऊन गेला चांभारे नावाचा, त्यांनी भिवापूर तालुक्यात पूर्ती कारखान्याला क्रशिंगला गेलेला ऊस एकरी 90 टन झाला. म्हणजे केवळ ऊसाची 40,000 संख्या हा तो वेगळा भाग झाला, पण कारखान्यात जेव्हा ऊस गाळपाला गेला तेव्हा त्याचा टनानी 90 टन भरलेला ऊस हा भिवापूर तालुक्यातला शेतकरी आहे. आणि मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जमीन तीच आहे, उलट सुपीक जमीन आहे. वातावरणाचा जो काही बदल आहे तो तेवढा आहे, निश्चितपणाने मोठा बदल आहे वातावरणाचा. कारण पावसाळ्यात 1000 मिलीमीटर पाऊस जो आपल्याकडे पडते आणि उन्हाळ्यात एकदम 8 डिग्रीचा टेम्परेचर आणि हिवाळ्यामध्ये अतिथंडी, म्हणजे तीनही हंगामात त्यांच्यापेक्षा आपल्यावर अटॅक जास्त आहे. आणि म्हणून त्यांना 125 टन झाला असेल ना, आपण जर 100 वर पोहोचलो असेल तर मला असं वाटते गुरव साहेब, त्यांचे 125 टन आणि आपले 100 टन म्हणजे बरोबरच आहे. आपण कुठे कमी आहो अशातला विषय नाही. आणि म्हणून यावेळेला असं ठरलं की सुधीरजी दिवे, मी आणि दादासाहेब टिचकुले यांनी साधारणतः ऊसाच्या कार्यशाळेला आपल्या भागातील जे काही अनुभव आहे ते शेअर करावे. आणि म्हणून यावेळेला आपण बाहेरची व्यक्ती यावेळेला बोलावलेली नाही. ऊसाची लागवड हा आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे. मगाशी दादासाहेबांनी मला वाटते सांगितलं असेल मी याच्या अगोदर, की कधी नव्हे एवढी ऊसाची, आडसाली ऊसाची प्रचंड लागवड. मी प्रचंड शब्दप्रयोग वापरतो कारण ज्या विदर्भात आडसाली म्हणजे काय हो, पावसाळी ऊस. पश्चिम महाराष्ट्रात जून, विशेषतः त्यांची जुलैच्या नंतरच लागवड होते. पण आपण आता समजू, कारण आपण तो हंगाम पकडला जून, जुलै, ऑगस्ट, यावर्षी आपण सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. आणि 265 या ऊसाला, 265 जातीच्या ऊसाला 15 महिने लागतात. आणि म्हणून आपण तो ऊस विशेषतः आडसालीमध्ये घ्यावा असा लोकांना आग्रह केला. सोबतच कोणत्या व्हेरायट्या घ्यायला सांगितलं तर जे पश्चिम महाराष्ट्रात 86-032 व्हेरायटी आहे, जी 13ही महिन्यात कापणीला येते आणि तीच व्हेरायटी 16 महिने जरी जमिनीत राहिली तरी तिला तुरे येत नाही, ती पण आडसालीकरता उत्तम जात आहे. अशा 2 जाती आपण लोकांना लावायला सांगितल्या. पण आपल्याकडच्या लोकांचा जो अनुभव आहे की 86-032 हे डुकरं खाते आणि तुम्ही त्याच भागातले लोक, आणि डुकरं हे केवळ भंडारा जिल्ह्यातच आहे असं नाही, भंडारा गोंदिया ते नागपूर जिल्ह्यातही आहे, ते वर्धा जिल्ह्यातही आहे. आता पश्चिम महाराष्ट्राकडे काही डुकरं डुकरीनी गेल्या, त्याच्यामुळे तिकडे आता वाढून राहिले त्यांची संख्या, तो भाग वेगळा. पण आपण फारच ग्रासलेले लोक आहोत, तिकडे आता झालं सुरू डुकराचा त्रास. आणि म्हणून लोकांनी यावर्षी बघा 1500 हेक्टर तिन्ही कारखान्याची मिळून, पूर्तीमध्ये 1000 हेक्टरच्या वर, महात्मामध्ये 300-350 आणि वैनगंगामध्ये मला वाटते 150च्या जवळपास झाली. गुरुसाहेब किती झाली? 75 हेक्टर. मला तुमच्या भागात आडसाली ऊसाची लागवड होणं हे मला आश्चर्यच वाटते, कारण मी भंडारा जिल्हा म्हणजे पवनीपासून तिकडला भाग, पावसाळ्यात ऊसाची लागवड हे शक्य नाही कारण धानाचा एरिया आहे. पण लोकांनी तिथे आडसाली ऊसाचा प्रयोग केला हे पाहून मला निश्चितपणानं आनंद झाला. आणि म्हणून या वेळेला, या गावंडे साहेब, या वेळेला 1500 हेक्टर ऊसाची जेव्हा लागवड झाली त्यावेळेला अनेकांच्या भुवया उंचावल्या. आणि म्हणून मला असं वाटते आपण सुरुवात केव्हापासून केली हो, माझ्या भिवापूर तालुक्यात केवळ 20 हेक्टर लागवड आडसालीची पहिल्या वर्षी झाली होती. नंतर ती आपली 100 हेक्टरवर गेली, मग 300 हेक्टरवर गेली. म्हणजे लोकांना आडसाली ऊस परवडायला लागला आणि म्हणून लोक आज आडसाली ऊसाकडे वळलेत. हे कशाचं यश आहे? हे मॅनेजमेंटनी केलेला प्रयत्न
आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, आपल्या अधिकाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून कारखाने संकटात असतानासुद्धा बरेचदा ऊसाच्या भाववाढीचा प्रश्न असो, ऊसाच्या तोडणीचा प्रश्न असो, ऊसाचे पैसे लेट जातात याचा प्रश्न असो, अनेक रोष शेतकऱ्यांचे असतानासुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांनी, आपल्या अधिकाऱ्यांनी, आपल्या व्यवस्थापनांनी शेतकऱ्यांच्या गावात जाऊन आम्ही जवळपास 273 मीटिंग पुरतीच्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन केल्या. 26 मेळावे हे आमच्या त्या कारखाना गटामध्ये केले आणि याचा परिणाम असा झाला की लोक जसा आता 500 आणि 1000च्या नोटेचा त्रास आहे लोकांना. मी आता नागपूरला येतो, मला शेकडो लोक बँकेमध्ये दिसतात, टी व्हीवर आपण बातमी पाहतो मारामाऱ्या होऊन आल्या, त्रास आहे. पण एखाद्या मीडियावाल्यांनी त्याला जर विचारलं की तुमको कैसा लग रहा है, तो तो ऐसा म्हणतो कि ये देश के खातिर अगर ये 50 दिन की तकलीफ अगर मुझे होती है तो मैं सहने के लिए तैयार हूँ. मोदी जी ने जो निर्णय किया है वो अच्छा निर्णय किया है. आणि मग याच पद्धतीनं आम्ही जेव्हा ऊसाबद्दल मांडणी करतो, जेव्हा लोकांना सांगतो की इतर पिकं, तसं आता आपण कापसाचं पाहिलं, लाल्यानी बर्बाद झाले. सोयाबीनचं यंदाच 10 क्विंटलचं उत्पादन आलं, मागच्या 10 वर्षात 2-3 क्विंटलच्या वर झालं नाही. धानाच्या बाबतीत यंदा थोडा धान बरा पिकला, मागच्या 2-4 वर्षामध्ये लष्करी अडीनं त्या फंगल रोगामुळे तेही लोक त्रस्त झाले. पण हे वर्ष थोडं असं दिसते की जिथं सोयाबीनचं उत्पादन 10 क्विंटल झालं, पण अति पावसामुळे सोयाबीन सडलं. आणि म्हणून आम्ही लोकांमध्ये जेव्हा विषय मांडले तेव्हा लोकांनी सांगितलं की जरी ऊसामध्ये त्रास आहेच, तोंडीवाल्यांचा त्रास आहे, टोळीवाले पैसे मागतात, कारखाना पैसे उशिरा देतो वगैरे वगैरे, तरी पण ऊसाशिवाय पर्याय नाही. जसं 500च्या नोटाचं मी उदाहरण दिलं, तसं लोकांना माहीत झालं की इतर पिकं हे बेभरोशाचे आहेत आणि म्हणून ऊसच असं एक पीक आहे की जे कॉन्फिडंटली आपण जर ते घेतलं. आज ते एक आनंदाची बातमी अशी आहे की ते मी नंतर सांगणार, पण आता या ओघात सांगूनच देतो. ऊसच असं एक पीक आहे की ज्याला ठराविक भाव आपल्याला माहीत असतो आणि जे कारखाने 2 वर्षाच्या पहिले डबगाईस येतात की काय अशी शंका होती, ते कारखाने जो भाव 1500वर आला होता, पण केवळ आपले नेते, आपले साहेब हे सेंटरमध्ये गेले आणि त्यांचे अनुभव कामी आले आणि म्हणून कारखान्यामध्ये जे काही त्यांनी धोरणं अवलंबले त्याचा परिणाम असा झाला की साखरेचे दर 30, 32, 35, 36 रुपयापर्यंत गेले. आणि म्हणून मागील वर्षी आपण ठरवलं की आपण लागोपाठ 2 वर्ष 1700 रुपये भाव देऊ, 200 रुपये आडसालीचा बोनस वेगळा, कारखाना गटावरती 100 रुपयाचा बोनस वेगळा, असं आपण धोरण ठरवलं. आणि यावर्षी बघा, यावर्षी कालच निर्णय झाला, काल लोकमतला आपण जाहिरात बघितली असेल, आपण आता पॉम्पलेट पण त्याचे तयार झाले. साहेब पॉम्पलेट आपले तयार झालेत का? सायंकाळपर्यंत येऊन आले. आपण भूतो ना भविष्य, लोकांना असं वाटतं की 100-150 रुपये भाव वाढला असता तर बरं झालं असतं, पण एका टनावर 300 रुपये भाव वाढ करून गडकरी साहेबांनी एक आदर्श या ठिकाणी निर्माण केला. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आडसाली लावला असेल मागच्या वर्षी, त्याला यावर्षी आता 1900 भेटणार होता. आता ऊस कापणीच्या नंतर म्हणजे या हंगामातला भाव सांगतोय 1700 रुपये भाव, 200 रुपये आडसालीचा बोनस 1900 अधिक 300 रुपये वाढीव भाव, म्हणजे आता जो आडसाली कापून जाणार आहे त्याला 2200 रुपये मिळणार. जो आडसालीच्या व्यतिरिक्त जो दुसरा ऊस आहे आपल्याकडे पूर्व हंगामी जो मागच्या वर्षीचा, त्याला 300 रुपये अधिक 1700 असा 2000 रुपये भाव. आणि कारखाना क्षेत्रातील जे बंडी बैलाचा एरिया आमच्या बेल्याचा, त्याला 100 रुपये अधिकचा भाव, म्हणजे त्यांना 2300 रुपये आडसालीचे, इतर शेतकऱ्यांना 2200 रुपये आणि इतर ऊसाला 2000 रुपये भाव आपल्या या विदर्भामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा लोकांचे मला फोन येतात की साहेब खऱ्या अर्थानं ऊसाची लागवड जी आपण सांगता, आम्हाला पण असं वाटतंय की ऊसाच्या लागवडीकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून ऊसामध्ये खूप काही मी आता लांबलचक बोलणार नाही, कारण प्रदीर्घ मार्गदर्शन साहेबांनी केलं आहे. पण मला माहीत आहे की ऊसाचा हंगाम जसा महत्त्वाचा आहे, 3 हंगाम झाले आता, आडसाली, पूर्व हंगामी म्हणजे जो आता सुरू आहे तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी हा सुरू हंगाम. आणि म्हणून त्या ऊसाचं जर उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर ऊसाची लागवड, जमिनीचा सेंद्रिय कर्ब. मी आता मगाशी गुरव साहेबांना बोलताना सांगत होतो की मला पुढच्या वर्षीचं जे मार्गदर्शन करायचं आहे हे केवळ माईक आणि हे स्लाईड असं नसलं पाहिजे. माझ्या आता काय मी माझ्या शेतात काय प्रयोग केले, म्हणजे मला आता वेळ मिळाला नाही कारण 3 दिवसाचं लागोपाठ सत्र होतं. मी माझ्या शेतात काय केलं आहे याच्या स्लाइड्स तयार करून
त्याला कॉम्प्युटरमध्ये पेनड्राईव्ह टाकून त्याच्यावरती फोटो आले पाहिजेत आणि हा माझ्या शेतातला प्रयोग आहे. मी सोनबोरू गाडला, सोनबोरू कसा गाड्याचा पावसाळ्यात याचं प्रात्यक्षिक, मी आंतरपीक कसं घेतलं याचं प्रात्यक्षिक, मी 10 फुटाचा पट्टा कसा सोडला याचं प्रात्यक्षिक, मी गादीवाफे करून लागवड कशी केली याचं प्रात्यक्षिक, मी 10 फुटात कापूस आणि 10 फुटात ऊस हे कसं घेतलं याचं प्रात्यक्षिक. हे असे प्रात्यक्षिक आपण जेव्हा लोकांना सांगू तेव्हा निश्चितपणानं त्याचा फायदा अधिक जोमानं होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची जी आपली जे पद्धती राहील हे निश्चितपणानं त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. तरी जे आपण आपल्या शेतात जे प्रयोग करतो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की ऊसाचं क्षेत्र आता जसा हा हंगाम आपला पूर्व हंगामी आहे. मला अनेक लोक असं विचारतात की साहेब आपण ऊसाची लागवड केल्यानंतर साधारणतः आडसाली ऊस असेल तर 16 महिने, पूर्व हंगामी असेल तर 12 ते 13 महिने व्हरायटीनुसार शेतात राहतो. आम्हाला तुम्ही आंतरपिकं कुठले घेतले पाहिजे हे सांगा. खऱ्या अर्थानं पाहाल तर जो शेतकरी ऊसाचं 100 टनाचं टार्गेट ठेवणारा आहे आणि ज्यांनी 5 फुटावर सलग लागवड केलेली आहे, ज्याचं टार्गेट 100 टनाचं आहे त्याला मी आंतरपीक घ्या असं म्हणणारच नाही. पण सगळे शेतकरी सलग लागवड करून 100 टनाचं उद्दिष्ट ठेवतील का, तर नाही. आणि म्हणून अनेक शेतकरी असे आहेत की साहेब तरी पण मला असं वाटते की मला पावसाळ्यात सोयाबीन घ्यायचं आहे. चण्याचा भाव आता 8,000 9,000 रुपये कधी नव्हता, यावर्षी 9,000 रुपये भाव आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की मी एक लाईन चण्याची घेतो. शेतकरी करून राहिले आपापल्या पद्धतीनं. आणि म्हणून मी यावर्षी एक प्रयोग केला माझ्या शेतामध्ये. मी पावसाळ्यामध्ये मिरची लावली. म्हणजे मिरची हे पावसाळ्यातच घ्यावं लागते. म्हणून मगाशी बोलता बोलता कसा परिणाम होते आपल्या बोलण्याचा आणि कसं लोक ऐकतात मी तुम्हाला सांगतो. इथे काल राठी आमच्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसले होते. काल गडकरी साहेब होते या आपल्या कार्यक्रमामध्ये. मी माझा जेव्हा प्रयोग सांगितला की मी यावर्षी काय केलं की मी 5 फुटात पावसाळ्यात मिरची लावली. जून जुलैत आम्ही रोपं टाकतो, ऑगस्टमध्ये आपण मिरचीची लागवड करतो. हे केवळ ड्रीपच्या शेतकऱ्यांकरता आहे का, तर नाही. लक्षात असू द्या, ज्यांच्याकडे ड्रीप असेल अतिउत्तम. माझ्याकडे 2500 एकरमध्ये ड्रीप आहे. माझा सगळा ऊस ड्रीपवर आहे. आता मी जी मिरची लावली ती ड्रीपवरतीच आहे, पण मिरची पावसाळ्यात लावली, त्यामुळे पावसाळ्यामध्ये तसं काही ड्रीपचं काम नव्हतं. 5 फुटात मी मिरची लावली 5x1.5 वर. आत्ता माझी मिरची साधारणतः टोंगड्याच्या वर आहे. पण मिरचीवरती व्हायरसचा अटॅक येण्याची शक्यता आहे. लोक भांबावून गेले. मग मी असं डोकं लढवलं, हे काही आपला पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांनी येऊन आपल्याला नाही सांगितलं. शेवटी विचार तुम्हाला करायचा आहे की आता आंतरपिकाचं युग आहे. आपण ॲग्रोवेनला स्टोरी वाचतो की एका वर्षात काही शेतकऱ्यांनी 3 पिकं घेतले. कसे घेतले असतील? मग आपण आपलं डोकं लढवलं पाहिजे. मी त्या 5 फुटात जी मिरची लावली, आता पूर्व हंगामी हंगाम आहे. मिरचीमध्ये आडसालीचा ऊस होणार नाही. पण मिरची जर पावसाळ्यात लावली असेल आणि पावसाळ्यातच आपण ती लावतो, ती आत्ता मिरची पकडली, आता फुलावर आहे आणि येणाऱ्या 3 महिन्यात आपली मिरची पूर्णपणे निघणार आहे. कारण आम्ही लाल मिरची घेणारे शेतकरी व भिवापूरवाले. आता मी असा विचार केला, त्याच्यामध्ये मी 8005 जातीचं मी गादीवाफ्यावर रोप तयार केलं. मी गादीवाफा या विषयावर येणार आहोत समोर. 8005 माझ्याकडे व्हेरायटी होती. कालच्या ॲग्रोवनला बातमी आली आहे, VSIनी ती व्हेरायटी शोधून काढली, ज्या व्हेरायटीचं ड्युरेशन 12 महिन्याचं आहे. 12 महिन्यात मॅच्युरिटी होते, 13 महिन्यात कटायला येते. 86-032 सारखंच साखरेचं प्रमाण आहे, किंबहुना तिच्यापेक्षा जास्त आहे. पण 86-032 सारखी बारीक नाही आहे. 265 सारखी ठोकळ जात आहे. माझ्या शेतात 500 बियाणं मी आणलं होतं मागच्या वर्षी कारखान्यातून. ते माझ्या शेतात लावलं. मला ती जात आवडली. पुढच्या वर्षीची ती जात प्रसारित होणार आहे. आजच्या ॲग्रोवनला बातमी येते, म्हणजे आज ती प्रसारित झाली नाही. पण यावर्षी देशात जे काही प्रयोग झाले त्या देशातील प्रयोगामध्ये तिचा क्रमांक प्रथम लागला. आणि कालच VSIला कार्यक्रम आता सुरू आहे. नितीनजी त्याच कार्यक्रमाला गेले आहे. आजचा ॲग्रोवन तुम्ही वाचला असेल तर ती जात पुढच्या वर्षी लोकांकरता प्रसारित होणार आहे. आपल्याकडे काही भागात शेतकऱ्यांकडे बेना आहे. मी ती जात आता 12 महिन्याची असल्यामुळे 8-10 दिवसांनी माझ्या मिरचीत लावणार आहोत. 8-10 दिवसांनी. माझा अभ्यास असा आहे, मिरचीला व्हायरस आला तर मिरचीचं पीक गेलं समजायचं. पण समजा नाही आला, आपण नाही येणार हे समजू. 3 महिन्यांनी माझी मिरची पूर्ण निघणार आहे. ऊसाचं आणि मिरचीचं काहीही कॉम्पिटिशन नाही, कारण माझा 5 फूट अंतरावर मिरची आहे आणि मधात 2.5 फुटावर ऊसाचं रोप आहे. ऊसाचं रोप फुटवे यायला आणि बांधणी करायला 4 महिने वेळ आहे. आणि या 4 महिन्यामध्ये मिरचीचं पीक पूर्ण निघणार आहे. आता तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की साहेब तुम्ही तर बाडबांधणी करायला सांगता आम्हाला. अगदी बरोबर आहे. ऊस जर आपण लावला, अनुभव असा म्हणतो
की ऊसाची बाडबांधणी 50व्या 60व्या दिवशी म्हणजे 40 दिवसाच्या नंतर. बाडबांधणी म्हणजे का, तर ऊस लावल्यानंतर ऊसाच्या मधातून आपण डवरण जर केलं, वखरण जर केलं, तर थोडी थोडी माती ऊसाच्या बुडात पडते. म्हणजे किती पडली पाहिजे, हातभर पडली पाहिजे का, तर नाही, ती झाली पक्की बांधणी. 6 इंच माती जर ऊसाच्या बुडात जर गेली तर ऊसाचे फुटवे येण्यास मदत होते. हा अभ्यास आहे. अनेक लोक ज्यावेळेला पावसाळ्यात म्हणायचे की साहेब माझ्याकडे ऊसाचे फुटवे आले नाही, त्याच्या जे 2-3 गोष्टी आहेत, जसं जेठा कोंब तोडणं, काही लोकांना तोडणं नाही जमला तर जेठा कोंब विड्यानं कापून घेणं वरून, आणि तिसरी गोष्ट पावसाळ्यामध्ये वाराणी नसल्यामुळे बरेचदा आपले डवरण होत नाही, वखरण होत नाही. वाराणी असली तर फारच चांगलं, काही लोक घाबरतात वखराचं की नाही वखराचं, तर बायाच्या हाताने, मजुराच्या हाताने आपण जर माती बुडात लावली 6-6 इंच तरी फुटवे यायला मदत होते. आणि म्हणून तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की साहेब ऊस जर मधात लावला तर मधातून वखरण कसं करणार, काही काळजी करायचं नाही. कारण आत्तापर्यंत आपल्या मिरचीला अनेक वखरणं झाले आहे 5 फुटात असल्यामुळे. कचरा अजिबात नाही आहे त्या ऊसामध्ये आणि मिरचीमध्ये. त्याच्यामुळे एखाद्या वेळेला 40-45 दिवसांनी तुम्हाला ऊसाच्या बुडात माती जर लावायची राहिलीच तर वरच्या बेडवरची माती बायाच्या हाताने काढून ऊसाच्या बुडात लावता येते. म्हणजे बाडबांधणीचा प्रश्न आपला मिटला. उत्तम ऊस आणि उत्तम मिरची म्हणजे अनेक प्रयोग आहेत. कोणतं आंतरपीक घ्यायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे. कदाचित तुमच्या भागातला शेतकरी आता 5 फुटाच्या ऊसामध्ये चना घेईल, 2 लाईनी 3 लाईनी चण्याच्या उत्तम घेऊ शकतो. कुठलं पीक घ्यायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे. मी आडसाली ऊसाबद्दल आणि आंतरपिकाबद्दल सांगतो आहे. मी माझ्या शेतात जसा मागच्या वर्षी एक प्रयोग केला. आपल्या भागात रानडुकराच्या त्रासावर लोक पहिले चर्चा करायचे. आता चेंजेस असे झाले की माझा कुठलाही शेतकरी माझा अधिकारी किंवा शेतकरी माझ्या अधिकाऱ्याला त्रासून सोडत नाही का साहेब रानडुकराचा बंदोबस्त कसा करायचा. आता सगळ्या शेतकऱ्याला माहीत झालं की रानडुकराचा बंदोबस्त कसा करायचा. आता मला एक आनंद किंवा आश्चर्य गोष्टीचं वाटते, जेव्हा 12 तास लाईन माननीय ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी केली, सकाळी 5 ते संध्याकाळी 5, GR 12 तासाचा आहे, सकाळी 5 ते संध्याकाळी 5 हे साधारणतः लोकांना दिवसा लाईन मिळावी असा प्रयत्न आहे. पण सरसकट सगळीकडे दिवसा लाईन मिळू शकते का, नाही मिळत. कारण त्यांचे फीडर जर समजा ओव्हरहीट झाले तर अनेक फीडर बंद पडतात. म्हणून दिवसा 12 ते रात्री 12 त्यांना द्यावं लागते. जेव्हा हा निर्णय इम्प्लिमेंट झाला त्यावेळेला मला 10 शेतकऱ्यांचे फोन आले कमीत कमी ऊसाच्या, साहेब सकाळी 5 ते संध्याकाळी 5 तुम्ही लाईन ठेवली पण आपला ऊस आपण जपायचा कसा. म्हणलं काऊन रे भाऊ, साहेब रातच्यानं जर लाईन राहिली म्हणे तर आपला फायदा आहे. म्हणजे संध्याकाळी 6 आणि डुकरं केव्हा येते अलोनीची वावरात, संध्याकाळी 6च्या नंतर पाहुणे आपल्याकडे, दिवसा येत नाही. आणि ज्याचा दाटदूट ऊस असेल त्याच्या वावरातून बाहेर डुकरं निघत नाही. आणि म्हणून डुकरं जेव्हा संध्याकाळी 6 वाजता येते ना, आपला घोडा जर वरत असला आणि लाईन जर चालू असली तर आल्याबरोबर त्याला तो चिपकते, त्याचा कार्यक्रम लंबा होते. म्हणून शेतकऱ्याची डिमांड अशी आहे. सरकार काय म्हणते दिवसा लाईन, आणि आमचा शेतकरी बघा आता डुकरं काही उसालेच खाते का हो, धानाची गंजी फेकते, चना उकरू उकरू खाऊन आले डुकरं. आता बंदरं आले. गावंडे साहेब एवढा त्रास आहे वन्य प्राण्यांचा. आणि म्हणून माझा शेतकरीच हा शास्त्रज्ञ आहे. जेवढे बाहेर उभे असतील त्यांनी बोला, तुमच्याही इंटरेस्टचाच विषय बसा इकडे. कारण हे जरी मी डुकराचं उसावर बोलतो तर हे साऱ्या पिकाला नाश करणारा कार्यक्रम आहे. या आता गडकरी साहेब तर ते होमिओपॅथीचं औषध आणणार आहेत, या बसा, कार्यक्रम सांगतो तुम्हाला. म्हणजे बघा आपले शेतकऱ्यांच्या समोर अनेक जरी प्रश्न असले पण ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. आणि म्हणून मी जेव्हा पावसाळ्यामध्ये मी लोकांना सांगायचो की आपण स्वतः प्रयोग केला पाहिजे. मी सलग 10 फुटात ऊस लावला. मी किती टन उत्पादन येणार आहे याच्याकडे नाही पाहिलं. मला रानडुकराच्या त्रासाचा जर कंट्रोल करायचा मी अभ्यास केला की आपला समजा 3 एकरात ऊस आहे, 3 फुटावर आहे किंवा 5 फुटावर आहे. ऊस तुम्ही आडसालीचा लावा, ऊस तुम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरचा लावा. बरसातीमध्ये ऊस पुरा दाटते. बरसातीत ऊस दाटल्यावर धुऱ्यापासून अंदर शेतकऱ्याला जायची हिंमतच होत नाही. तो किरकिर आवाज आला का शेतकरी धुऱ्यावरूनच बाहेर येते. आणि एकवेळ डुक्कर अंदर धसलं, एकवेळ डुकरीन त्याच्यात जन्म झाला पिलांचा का ते पिलं मोठे होईपर्यंत पूर्ण ऊस तुमचा टकलासारखा पूर्ण खाऊन ठेवून देते. ते फोटो पण मी पुढच्या वर्षी दाखवणार आहोत तुम्हाला. आता मी त्याच्यात अक्कल अशी लावली की म्हटलं आनंदराव आपण 10 फुटात ऊस लावायचा. कारण पश्चिम महाराष्ट्रात एका शेतकऱ्यांनी 12 फुटात ऊस लावला होता. त्या 10 फुटात ऊस लावल्याचा मला फायदा असा झाला की तो माझा ऊस पावसाळ्यातही काही खूप दाटला नाही, जवळजवळ पानं आले. कारण एक ऊस जर उभा झाला तर त्याचं 2.5 फूट पान इकडे येते आणि 2.5 फूट पान इकडे येते. म्हणजे 5 फूट. म्हणून अंतर आपण किती फूट सोडावं म्हणतो ऊसाचं 2 ओढीतलं, तर 5 फूट सोडावं म्हणतो. कारण त्याचं आडवं जे पान असते ते 2.5 फुटावर येते. माझं अंतर तर 10 फूट होतं. त्याच्यामुळे ऊस दाटण्याचं काही कारणच नव्हतं. पण मला फायदा असा झाला
मी कुठलंही ताराचं कंपाऊंड केलं नाही. माझ्याकडे आता सोलर कंपाऊंड आहे, हा भाग वेगळा. मी कुठलंही कंपाऊंड केलं नाही, कुठलाही करंट लावला नाही. माझा ऊसाचा एकही दांडा रानडुकरानं खाल्ला नाही. माझ्या लक्षात आलं की हे माझं अंतर जास्त असल्यानं हा प्रयोग झाला. पण सगळे शेतकरी 10 फुटात ऊस लावतील का? नाही, शक्य नाही, कारण संख्या कमी आहे, कुणीच धाजावणार नाही. मी प्रयोग केला, हा भाग वेगळा. दुसऱ्या वर्षी मी असा प्रयोग केला, तुमचं ते कापसाचं क्षेत्र नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकणार नाही. मी पुढच्या वर्षी 10 फुटात पुन्हा ऊस लागला आणि म्हटलं मधातली जागा वेस्टेज जाण्यासाठी ही जाऊ नये, म्हणून मी मधात, जसं आता मिरचीचा प्रयोग तुम्हाला सांगितला, 5 फुटात ऊस, मी त्या 10 फुटात मधात पहिले कापूस लावला. पहिले कापूस लावला जूनमध्ये. त्यावेळेला 8 साली ऊस नाही लावला, कारण 8 साली ऊसाने कापूस होऊ शकत नाही, कारण एकाच वेळेला त्याची वाढ होईल. पहिले कापूस लावला 10 फुटात आणि नंतर मी मधल्या 5 फुटात ऑक्टोबर महिन्यात ऊस लावला. मला कापूसही 8.5-9 क्विंटल झाला 10 फुटातला, आणि मला ऊसाचे उत्पादन साधारणतः 36-37 टनापर्यंत आलं 10 फुटातलं. तुमची सोयाबीन कापणी होऊन जाते. तुम्ही आडसईले ऊस त्याच्यामध्ये तुम्ही जुलैत लावा, तुम्ही ऑगस्टमध्ये लावा, तुम्ही सप्टेंबरमध्ये लावा, कारण आपण आडसाली हंगाम केव्हा म्हणतो? जून, जुलै, ऑगस्ट. यावर्षी आपण सप्टेंबरपर्यंत केला, म्हणजे तुमचा एक फसल सोयाबीनची झाली. मग जो 10 फुटाचा पट्टा उरलेला आहे, तुम्ही सोयाबीन कापणी कराल ऑक्टोबर महिन्यामध्ये, मग 5 फुटाच्या पट्टामध्ये तुम्हाला दुसरं पीक घेता येणार नाही, कारण तेव्हा ऊस तुमचा बांधणीला येतो. पण 10 फुटाचा पट्टा तुमच्याजवळ शिल्लक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चना घेऊ शकता. हे का बरं मी सांगतो आहे? मी पहिल्यांदा का सांगितलं आहे की ज्याला 100 टनाचं उत्पादन घ्यायचं आहे त्याने आंतरपिकाच्या भानगडीत पडूच नाही. पण सगळे शेतकरी एकसारखे नाही, आणि म्हणून आज गरज अशी आहे की लोकांना नवीन नवीन प्रयोग दिले पाहिजे. आणि म्हणून हे प्रयोग देत असताना त्याला जे झेपेल, त्याच्या भागात जे जमेल ते प्रयोग त्यांनी करायचे. आपण 10 गोष्टी जर सांगितल्या तर 10 गोष्टी काय आपण करणार नाही. पण काल मी जेव्हा मिरचीचा प्रयोग सांगितल्याबरोबर आत्ताच मला ते राठी भेटले, साहेब मला तुमचा प्रयोग खूपच आवडला म्हणे मिरचीचा. मी कालच माणसाला सांगितलं म्हणे की आता गादीवापे तयार कर, आज मिरचीचं रोप टाक, मिरचीचं रोप वापलं का ऊस आपण त्याच्यात लावायचा. मी म्हणलं भाऊ मी तसं नाही सांगितलं, मी सांगितलं बरसातीत मिरची लावायची, मिरची टोंगडभर झाल्यावर आत्ता ऊस लावायचा. तुम्ही आता मिरचीचं रोप टाकणार. म्हणून वक्ता जेव्हा भाषण देते किंवा भाषण म्हणण्यापेक्षा कार्यशाळा ही आपले अनुभव सांगते, त्यावेळेला त्यांनी सांगितलेले अनुभव नीट डोक्यात साठवणे किंवा डायरी असेल तर पेनाने लिहून घेणे. नाहीतर मी सांगेल पावसाळ्यातल्या मिरचीमध्ये आत्ता ऊस लावा आणि तुम्ही आता घरी गेल्यावर मिरचीचं रोप टाकून जर ऊस लावाल तर माझ्या नावानं बोंबलाल. म्हणून साधारणतः कार्यशाळेमध्ये अत्यंत जिकिरीनं आपलं जे आपण ऐकतो ते साधारणतः इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या आंतरपिकाच्या नंतर आज जसं मगाशी आता साहेबांनी अनेक विषय या ठिकाणी मांडलेत, मला आश्चर्य या गोष्टीचं होते की ऊसाचं जे उत्पादन आहे हे 100 टनाकडे न जाण्याचं कारणच कसं आहे की जेव्हा आपण 5/1.5 ऊस लावतो तेव्हा 6,000 झाडं एका एकरमध्ये बसतात. आता मला दुसरा आनंद झाला, माननीय कलंत्री साहेब ज्यांच्या डोक्यावर कॅप आहे, मिलिटरीचे लोक घालतात तशी, हे कलंत्री सर आहेत माझे, यांनी मला कृषी विभागामध्ये मी जेव्हा BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं त्यावेळेला मला त्यांनी शिकवलेलं आहे. आणि याच्यानंतर मला वाटते साहेबांचं वर्कशॉप आहे का? क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे विद्यार्थ्यांचं कार्यशाळा आमचे शिक्षक ऐकायला आले, त्याच्यामुळे माझ्या मनात जरा गोंधळ होईल बरं बोलताना, कारण मी तेवढा एक्सपर्ट नाही हो तुमच्यासारखा, पण प्रयत्न करतो आहे. आणि ऊसाचं उत्पादन घेण्याकरता महत्त्वाचं काय हवं? जसं आपण मिरची लावतो एकरी 10,000 झाडं बसले पाहिजे म्हणतो ना, कापूस लावतो 5/1 वर 8,000 झाडाची संख्या पाहिजे. गणितानं शेती होते. नाही तर आमचे एक लेक्चरर सांगायचे डाडूट बोनानं चैनसे सोना, तसं झोपाचं नाही. डाडूट बोनानं चैनसे सोना म्हणजे डाडूट पेरून द्यायचं आणि घराकडे चालला आणि 12 महिन्यानं जायचं, तसं करू नका. म्हणजे त्याच्यातले हे आमचे लेक्चरर नाही, दुसरे होते ते. आता मी तुम्हाला सांगतो 5/1.5 वर जर लागवड केली, 6,000 रोपं आपले एका एकरमध्ये बसले, 40,000 ऊस जर आपण पाहिजे म्हणतो तर एका बुडात तुम्हाला 8 फुटवे पाहिजे, 6×8 = 48. माझा अभ्यास असा आहे की आपलं जेव्हा 1 एकरातला ऊस आपला कारखान्याला कटायला जातो, माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो, 20-25 हजाराच्या वर ज्याला मिलेबल केन म्हणतो, म्हणजे ऊस मोठा झाल्यावर जो गाडपाला येतो त्याला मिलेबल केन म्हणतो, तो जर 40,000 असेल तरच आपलं उत्पादन किमान 40 टन. 1 किलोची एक काडी पकडली तर, 2 किलोची पकडली तर 80 टन, आणि 3 किलोची पकडली तर 125 टन. आता तुम्ही म्हणाल 3 किलोची काडी बनते का? तर बनते. आणि म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचं मग जमिनीतलं सेंद्रिय कर्ब, मग अशी बोलताना तो विषय राहिला असेल, आम्हालाही कॉलेजमध्ये शिकवल्या गेलं, पण माझा अनुभव आपल्या जमिनीमध्ये
0.4 0.5च्या वर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नाही आणि म्हणून ते वाढवायचं असेल तर किमान 2 ट्रक शेणखत मोठ्या ट्रकनी किमान हे टाकलंच पाहिजे. जर ते नसेल, मी माझ्या शेतात यावर्षी पावसाळ्यात सोनबुरू टाकला. तुमच्या भंडारा जिल्ह्यात सोनबुरू टाकून धानाचं रोवणं करतात मला माहीत आहे, पण मी सोयाबीन पेरण्याचा लोप केला नाही. मी माझ्या शेतामध्ये सोनबुरू गाडला, पहिले फेकला जूनमध्ये, तो साधारणतः कंबरभर झाल्यानंतर ट्रॅक्टरने त्याला गाडला आणि त्याच्यावरती आता मिरचीची लागवड केली मी जी तुम्हाला सांगितली बेडवर, आणि त्याच्यात आता ऊस लावणार आहोत. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवल्याशिवाय आपल्या ऊसाचं उत्पादन वाढणार का? म्हणजे तुम्ही बेसल डोस, रासायनिक खतं हे तर आपल्याला द्यायचेच आहेत, पण सेंद्रिय कर्ब वाढवल्याशिवाय आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढणार नाही. हे जसं प्रमुख कारण असलं तसंच एका एकरामध्ये रोपं किती हेही महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे पद्धत होती लोकांची की बेण्याची लागवड, शेवटी मॅक्झिमम लोक बेण्याची लागवड करतात, पण आपण क्रांती केली. आपण लोकांना स्वतःच्या गादी व्यापावर रोपं तयार करण्याकरता शिकवलं. आपला उद्देश काय? रोपं विक्री हा कारखान्याचा उद्देश नाही. कारखान्याचा उद्देश असा आहे की माझा शेतकरी हा आपल्याच वावरातलं बेणं किंवा बाजूच्या वावरातलं बेणं आणून आपल्या वावरात त्यांनी रोपं करायचे आणि ते रोपं उपडून, म्हणजे गादी व्यापावर केले असेल तर उपडून वावरात लावा, किंवा कोकोपीटमध्ये केले असेल तर कोकोपीटचं रोप त्याला उपडायची गरज नाही, कोकोपीट सहितच आपण आपल्या वावरात लावतो. आम्ही बघा काय केलं, एक प्रयोग सुरू केला. आज यावर्षी आम्ही जवळपास 60 लाख रोपं, 28 नर्सऱ्या, आणि ही जी 1000 हेक्टर लागवड झाली आपल्या पूर्तीमध्ये, चिटकुले साहेब, 1000 हेक्टरपैकी 500 हेक्टर लागवड ही रोपावर झाली. आणि लोकांना आता रोपाच्या लागवडीचं महत्त्व कळलं. आता उद्या तुम्ही म्हणाल की 5x1.5 वर 6000 रोपं झाले म्हणजे आपला कार्यक्रम संपला, कारण रोपं तर 6000 गेले. पण जसं मिरचीचं रोप लावल्यानंतर नांग्या भराव्या लागतात, रोपाची जरी लागवड केली तरी नांग्या जातात, गॅप फिलिंग हे मस्ट आहे. आणि म्हणून ताबडतोब मग ते 8व्या दिवशी राव, कारण रोपं तुमच्या वावरात एकदा स्टँड झाले की 10व्या-12व्या दिवसापर्यंत तुम्हाला समजते कुठं नांग्या भरायच्या आहे. ते नांगी भरणं लवकरात लवकर अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेवढे लेट कराल आणि एकदा बाजूच्या उसाला फुटवे येणं सुरू झाले की भरलेल्या नांगीचं रोप जोमदार होत नाही, आणि म्हणून नांग्यासुद्धा योग्य वेळेत लावणं आवश्यक आहे. हे जर आपण केलं, मला असं वाटते 40,000 ऊसाची संख्या आपल्या वावरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हा अनुभव आहे. आणि म्हणून 2 ज्या गोष्टी मी प्रामुख्याने सांगितल्या की रोपाच्या द्वारे लागवड किंवा गादी वाप्यावर रोप करून आपली लागवड, हे जर केलं तर एकदम उत्तम आहे. फुटव्यामध्ये काही लोक मी चर्चा, म्हणजे खोडव्यामध्ये मी पाहिलं, अनेक लोक असं म्हणतात की बा खोडव्याचं उत्पादन कमी येते की जास्त येते. आणि म्हणून आता जो मी हा गॅप फिलिंगचा जो विषय सांगितला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळेला तुम्ही गॅप उशिरा जरी भरली, जरी त्या गॅपला खूप फुटवे जरी नाही आले, पण पुढच्या वर्षी जेव्हा तुमचा खोडवा कापून जाणार आहे त्यावेळेला खोडवा गेल्यानंतर एकच लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, अनेक शेतकरी खोडवा कापून गेल्यानंतर बुडके छाटत नाहीत. आता बुडके छाटणं हे काही खूप कठीण काम आहे अशातला भाग नाही. जे आपल्याकडे 1-2 मजूर असतील, तो जो कोयता आपल्याकडे राहते त्यांनी जमिनीवर, म्हणजे ऊस कापून गेल्यानंतर जरी तो टोळीवाला म्हणते की साहेब मी तुमचा खूप जमिनीवर कापतो, तरी 1-2 डोळे वर राहते. जमिनी लगत बिलकुल कापला तर जमिनीतून येणारे फुटवे जोमदार असतात, तेव्हाच आपला खोडवा हा चांगलं उत्पादन देऊ शकतो. नंबर 1. मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी एक ट्रायल घेतली. आपलं जे कारखान्याचं, म्हणजे शेतकऱ्याकडे जे रोटावेटर असतात, मी पहिल्या वर्षी हा प्रयोग केला. रोटावेटर मारलं जोरात तर माझे पूर्ण फुटवे बुडासकट बाहेर निघाले. पण आमच्या भागात काही कलाकार शेतकरी आहे. एका शेतकऱ्यांनी मला सांगितलं की साहेब मी रोटावेटरचे पाते काढले मधातले आणि बाजूचे पाते ठेवले, त्याच्यामुळे काय फरक झाला, बाजूच्या पात्यांनी पाला बारीक झाला. पहा, आपल्या शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग, जे मला माहीत नव्हतं ते त्यांनी मला शिकवलं. आता मी यावर्षी माझ्या शेतात करणार आहे, कारण लेबरच्या हाताने कोयत्यानी ऊस छाटणं म्हणजे लेबरच जॉब आहे. आणि म्हणून तो जो रोटावेटर आहे त्याचे पाते त्यांनी थोडे वर केले, म्हणजे आपला ऊसाचा जो असा जो बुडका आहे त्याचा फक्त बुडाला त्याला मार बसतो आणि वरचा भाग त्याला कातरत असल्यामुळे तो बुडापासून त्याची छाटणी होते आणि आपली वेळेची बचत होते. आणि म्हणून शेवटी एक हे महत्त्वाची गोष्ट आहे की आपण खोडव्याचं उत्पादन जर अधिक घ्यायचं असेल तर लागणीच्या ऊसाला आपली गॅप फिलिंग असली पाहिजे, आणि खोडव्याचं उत्पादन घेण्याकरता बुडालगत जर आपण जर छाटणी केली तर मला असं वाटते निश्चितपणानं आपल्याला खोडव्याचं अधिकचं उत्पादन येऊ शकते. या ठिकाणी हे जसं आपण म्हणतो की आपण अधिकचं उत्पादन घ्यायचं असेल, आता आपण स्टॉल पाहिल्या, मी 4-5 स्टॉलवर गेलो. म्हणजे आता आपण असं म्हणतो की ऊसाची प्रक्रिया करायची असेल तर आपण काय करतो, हो, ऊस कापल्यानंतर आपली टिपरी 22 टीन, 15 लिटर पाण्याला 30 ग्रॅम 22 टीन,
आणि 15 लिटर पाण्यात 30 ग्रॅम क्लोरोपायरिफास इन्सेक्टिसाईड याच्यात बुडवतो आणि लावण करतो. शास्त्र काय म्हणते की जे जमिनीमध्ये नत्र असेल, तुमचं स्फुरद असेल, पालास असेल, आपण जे काही खतं टाकतो ते पूर्णपणे अवेलेबल होत नाही. आणि म्हणून ॲसिटोबॅक्टर, PSB हे जर जीवाणूची आपण जर त्याला चोडून जर केली तर उत्पादनात जवळपास 20-25% फरक पडतो आणि नत्राची आणि याची जी बचत आहे जवळपास 50% होते. पण आपण शेतकरी करत नाही. सुरुवातीला मी पण करत नव्हतो. कारण आपलं कसं आहे की समजा सोयाबीन पेरायचं आहे आणि त्याला जर आपण म्हटलं बा रायझोबियम कल्चर लाव, तर शेतकरी काय म्हणते माझी बाई पेरायला तयार आहे, हवामानाचं काही सांगतात नाही, तो सोयाबीनची बॅग धरते आणि पेरायला लागते, तो काही रायझोबियम वगैरे कल्चर लावत नाही. हे आपल्या प्रॅक्टिसेस आहे. पण आता उत्पादन जर वाढवायचं असेल बंधूंनो, तर मला असं वाटते वेळेचं अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून रासायनिक प्रक्रिया जेव्हा आपण करतो उसाला, म्हणजे रायझोबियम आपल्या तुमच्या 22 टीन आणि क्लोरोपायरिफासमध्ये बुडवल्यानंतर अर्ध्या तासांनी त्या बुडवलेल्या टिपऱ्या, लगेच नाही, तुम्ही लगेच जर त्या बुडवलेल्या टिपऱ्या ॲसिटोबॅक्टरमध्ये जर टाकाल किंवा त्या बुडवलेल्या टिपऱ्या तुम्ही जर PSBमध्ये जर टाकाल तर ते जीवाणू मेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला अर्धा तास किमान थांबून ही जीवाणूची प्रक्रिया तुम्हाला अर्धा तासाच्या नंतर कराल, हे करावं लागेल. हे जरी लेबरियस जॉब तुम्हाला वाटते, पण अर्धा तास तुम्हाला लेबरच्या अगोदर वावरात येऊन आपण ही प्रक्रिया जर केली तर रासायनिक खताचा जो आज भरमसाठ वापर जो आपण करतो त्याला आळा बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, आजकाल आपण आता पूर्ती कारखान्यातर्फे आपलं काही सॅम्पल ठेवलेलं आहे, आपण याचं पण प्रोडक्शन करतो आहे. पण या ठिकाणी आता अमिनो ॲसिड आहे, याचा जर वापर जर आपण ऊसावरती जर केला तर निश्चितपणाने त्याचा फायदा जे मार्केटमध्ये 500 रुपयाच्या भावाने मिळते ते मला वाटते आपण कारखान्यातर्फे काय रेटने देतो आहे, 5 लिटर 1200 रुपयाची कॅन आपण देतो आहे. अनेकांच्या शेतामध्ये ऊसावरती ज्यांनी पुरतामिनो वापरलं, पुरतामिनो प्लस, पुरतामिनो शुगर केन, निश्चितपणाने त्याचा फायदा झाला. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सांगावंसं वाटतात. पण आता वेळ, कारण साहेबांनी भरपूर वेळ या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्यामुळे ऊसाची बांधणी म्हणजे ऊस लावल्यानंतर पक्की मातीची भर केव्हा द्यायची अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. कारण ऊसाची बांधणी, कारण फुटवे एकदम काही सारखे आपण 10-12 फुटवे जे म्हणतो एका बुडाला, तर एका वेळेला काही 10 फुटवे सगळ्या ऊसाला येत नाही. त्याच्यामुळे ऊसाला फुटवे येण्याची प्रक्रिया सुरू झाली तर काही फुटवे लवकर येतात, काही बेटाला उशिरा येतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा 3 महिने झाल्यानंतर आपण पक्की माती जेव्हा ऊसाच्या बुडात चढवतो आणि जो शेतकरी ट्रॅक्टरनी बांधणी करणारा असेल त्या ट्रॅक्टरनी बांधणी करताना त्याचा ऊस मोडतो. बैलाच्या बांधणीला 15-20 दिवस उशीर झाला तरी चिंता नाही, कारण बैलाचं खोंड ट्रॅक्टरपेक्षा उंच राहत असल्यामुळे बैलाची बांधणी होऊ शकते. पण शेतकऱ्यांना ट्रॅक्टरनी बांधणी करायची असेल, अर्थात ज्याच्याकडे लहान ट्रॅक्टर असेल त्याला चिंता नाही. पण आता माझ्याकडे मोठं ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे मी जो तुम्हाला 10 फुटाचा जो निर्णय सांगितला की माझा त्याच्यात मतलब आहे 5 फुटाच्या 2 लाईनी आणि 10 फुटाचा पट्टा. हे का बरं सांगतो, जमलं मला 5 फुटात तर माझी बांधणी होऊन जाईल, कारण ट्रॅक्टर माझं वरतून चालणार आहे, पण 10 फुटातून माझं ट्रॅक्टर चालणार आहे. त्याच्यामुळे मला ती माती बुडामध्ये लावायला मदत होणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या ट्रॅक्टरवाल्यांना बांधणी करताना आपल्या ऊसामध्ये 10 फुटवे ॲव्हरेजमध्ये आले की आपण पक्की बांधणी केली पाहिजे. आता ऊसाचे फुटवे कसे मोजायचे, समजा आपलं अंतर 2 ओळीतलं 5 फुटाचं 2 ओळीतलं अंतर आहे आणि 2 रोपातलं अंतर आपलं 2 फूट आहे. 2 रोपातलं अंतर 2 फूट. माझी यावर्षीची लागवड 5x2 वर आहे, 5 फूट रुंद, 2 फूट, 2 रोपातलं अंतर 2 फूट. पुढच्या वर्षी मी 3 फूट करणार आहोत. आता समजा 5x2 वर आहे तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 स्क्वेअर फूट झालं. आणि धावत्या 10 फुटात रोपाची संख्या मोजायची, अधामतात मोजा, चारही ठिकाणी, केवळ धुऱ्यावर नाही मोजायची. 10 फुटात 10 गुणिले 10 100 फुटवे पाहिजे. जर धावत्या रनिंग फुटात 100 फुटवे असेल, कारण प्रत्येक फुटात 10 फुटवे राहणार नाही, कुठं 8 राहील, कुठं 12 राहील. 100 फुटवे जर 10 फुटात असेल तर समजून जायचं एका स्क्वेअर फुटामध्ये 1 फुटवा आहे. म्हणजे आपली जमीन जर 44,000 स्क्वेअर फूटचा 1 एकर असेल तर 44,000 फुटवे आपल्या शेतामध्ये आहेत. त्याला 2 किलो कसा करायचा, मग सेंद्रिय कर्ब कसं वाढवायचं, कसं आपण बोरू टाकायचा, हे सगळे प्रयोग आपल्याकडे आहेत. बेसल डोस कसा वापरायचा, ह्या ज्या गोष्टी आपण टेक्निकली सांगतो त्या सगळ्या जर आपण वापरल्या तर मला असं वाटते, मी परवा सेंटर पॉईंटमध्ये होतो, काल साहेबांच्या समोर मी विषय सांगितला की सेंटर पॉईंटमध्ये जेवण करताना सर नितीनजी सारखे त्या ठिकाणी व्यक्ती असताना वेगळ्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे रोड डेव्हलपमेंट, ते वॉटरचं म्हणजे पाण्यातनं जहाजाचं वगैरे कसं होणार आहे वगैरे वगैरे. पण तिथं चर्चा काय करत होते शेतकरी माहिती आहे साहेब,
आणि शेतकरी कोणते असे आमचे तिकडे राहणारे, नागपुरात राहणारे. आजकाल नागपुरात राहणारे अनेक शेतकरी, मला ऊस लावायचा आहे. आता मला एका आमदाराचा फोन आला मगाशी, 16 एकर ऊस लावायचा आहे साहेब म्हणे. आपल्या भिवापूरकडलेच आहेत आमदार तिकडे, आणि चिखलीला ऊस लावणार आहे 16 एकर. तर जमीन जरा थोडी पाणबुदाळ वाटते म्हणे, भारी आहे म्हणले. म्हटलं काही चिंता करू नका, अरे भारी जमिनीच तर मस्त ऊस आहेत. हे का सामनेरवाले बसले इकडे. म्हटलं भारी माणूस आणि भारी जमीन, मग का पाहायचं आपल्याला, आणि आमदार म्हणजे भारीच भारी. आता हे सांगण्याचं तात्पर्य असं की त्या हॉटेलमध्ये सर चर्चा अशी होती टेबलवर, राजीव हडप नाव सांगतो, राजीव हडप यांची मांडळला शेती आहे, रवी बोरटकर जे या इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रमुख आहेत, ते चर्चा करत होती की सर मेरा गन्ना ऐसा है बोली की 80 टन के आसपास होने वाला है. आणि डुकराचा एवढा चांगला बंदोबस्त केला म्हणे, मी ते 3000ची बॅटरी आणली म्हणे. तो शेतकरी सांगे 3000ची बॅटरी चार्ज केली, करंट लावला भोवताल, म्हणजे आपला इलेक्ट्रिक करंट नाही, तो ज्यांना लावायचा आहे त्यांनी, ते आपले शेतकरी हुशार आहे, ते करतात बरोबर कार्यक्रम. काही लोक आजकाल, आता इथं प्रदर्शनामध्ये स्टॉल आहे, 12,000चं सोलर पॅनल आहे. सोलर पॅनल आपल्या वावरात लावायचं, तार लावायचा, फक्त मात्र खाली ग्लायफोसेटचा फवारा मारायचा आणि आपला कचरा म्हणजे त्याचं नामोनिशान करायचं. उत्तम डुकरापासून संरक्षण करणारे शेतकरी आहे. म्हणजे मला आता असं दिसते आहे की भविष्यामध्ये हॉटेलमध्ये पण जाणारा शेतकरी, तो धोतर घालून असला तरी चालेल, आनंद आहे मला. तो शेतकरी जेव्हा उसावर चर्चा करेल की 2300 रुपये भाव, 2200 रुपये भाव, अरे मला 50 टन झाला, रुपये किती झाले, 1 लाख झाले, लखपती शेतकरी हा केवळ ऊसाचा, हा जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन चर्चा करेल, जेव्हा चांगल्या चांगल्या कॅफेमध्ये जाऊन बसून चर्चा करेल, विमानात बसून ऊसाची चर्चा करेल, हे दिवस दूर नाही बंधूंनो. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की हे सगळं करताना ऊसाच्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतील, इथं जे कर्मचारी बसले असतील त्यांनी नीट ऐका. कारण आपल्याला लोकांच्या शेतावर जाऊन आपल्याला केवळ लागवडच करायची नाही आहे, तर लोकांच्या शेतावर जाऊन त्यांनी ह्या गोष्टी केल्या की नाही, त्याच्या शेतात जर कचरा झाला असेल तर अँकर आणि ट्विस्टर मारलं की नाही, त्याच्यात काय आहे, तर अँकर मार्केटचं कंपनी नेम आहे, त्याच्यामध्ये गुरुसाहेब त्या अँकरमध्ये काय आपलं मेट्रिब्युजिन नावाचा घटक असतो, ते स्वीट पानाचा कचरा मारते. लक्षात घ्या, हा अत्यंत महत्त्वाचा विषय, कारण कार्यशाळा आहे, अनेक लोक कन्फ्यूज आहे. कचरा टोंगडभर झाल्यावर मग मला विचारतात की साहेब कचऱ्याची दवाई कोणती मारायची. माझ्याकडे आता 8 एकरमध्ये आडसाली आहे, एकही बाई वावरात मी निंदा करता घातलेली नाही. 4-4 वेळा अँकर आणि ट्विस्टरचे फवारे मारले, एकही कचऱ्याची दशी माझ्या वावरात नाही येऊन पहा. आता जर आपल्याला मेट्राब्युजिन, त्याचं नाव आहे, नागपुरात कुठे भेटते, तुमच्या भागात भेटते, 15 लिटर पाण्यात 40 ग्रॅम मेट्राब्युजिन जे अँकरच्या पण नावाने उपलब्ध आहे, आणि 40 ग्रॅम ट्विस्टर जे 2,4-D आहे. हे 2,4-D वेगळं, जे आपण धानाला गव्हाला 2,4-D मारतो ते वेगळं, हे 2,4-D, आणि प्लस मूठभर युरिया. मूठभर युरिया जर तुम्ही टाकणार नाही तर रिझल्ट तुम्हाला चांगले येणार नाही. आणि म्हणून 15 लिटर पाण्यात 40 ग्रॅम अँकर म्हणजेच मेट्राब्युजिन, 40 ग्रॅम ट्विस्टर आणि 50 ग्रॅम युरिया, मूठभर म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम, हा जर टाकला, तिसऱ्या दिवशी तुमचा कचरा लंबा झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र कचरा साधारणतः 4-5-6 इंच असताना जर आपण जर औषध मारलं तर त्याचे रिझल्ट हे 100% मिळतात. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मला वाटते दुसरं चर्चासत्र पण या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामुळे मी आपला खूप वेळ घेणार आहे. साधारणतः खोडवा व्यवस्थापन झालं, सोनबोरीवरती मी बोललो, रोपांच्या गादीवाप्यावरती विषय झाला, आंतरपिकाबद्दल मी बोललो, ॲझोटोबॅक्टर ॲसिडोबॅक्टर हे आपल्याला निश्चितपणानं 100 टनाचं उद्दिष्ट जर गाठायचं आहे ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून मी नेहमी असा म्हणत होतो की शेवटी सगळे लोक हे आशावादी असतात. म्हणजे ऊसाचा भाव वाढला तर आपणही आशाच व्यक्त करतो, तर का हो बघेल जी, हाँ बैठे हो, आशा में बैठे थे ना, क्योंकि मैं जब सावनेर में आया तो आपने मेरे को पूछा कि राउत साहब आप गन्ना तो लगाने के लिए बोल रहे हो, लेकिन हमारी आशा है कि कम से कम 1800 हो जाए तो अच्छा होगा. आप आशा में डूबे हुए थे. इसलिए जो आशावादी लोग हैं उनके लिए एक शेर ऐसा है कि मेरे चेहरे पे कफन मत डालो, क्योंकि अपन सब आशावादी है, मैं भी किसान हूँ, मैं भी आशाओं में जीने वाला किसान हूँ. मेरे चेहरे पे कफन मत डालो, मुझे आदत है मुस्कुराने की, आज की रात मुझे मत दफनाना मेरे यारो, क्योंकि कल उम्मीद है मेरी नींद खुल जाने की. और ये नींद खोलने का काम अगर किसने किया होगा मेरे भाई और बहनों, तो ये काम किया है आदरणीय नितिन जी गडकरी साहब ने, जिन्होंने विदर्भ के 22 कारखाने फेल होने के बाद में
एक जज्बा बताया, एक हिम्मत बताई। लोग आज भी नए कारखाने खोल के यहाँ पे घूम रहे हैं कि हम आपको 100 रुपये ज़्यादा देंगे, आपका गन्ना हमारे कारखाने में लाओ। एक बापदेव के नाम से कारखाना है, लेकिन मेरी आपसे गुजारिश है कि ये हत्ती के पैर का वाला कारखाना है, ये ध्यान में रखिए। इतने संकटों के बावजूद, क्योंकि मैं इस कारखाने का डायरेक्टर हूं, आज भी मेरी जमीन कारखाने के काम के लिए गिरवी है। ये काश्तकारों की भावना है, ये काश्तकारों के लिए खड़ा किया हुआ कारखाना है। और ये कारखाना केवल शुगर के भरोसे नहीं है, तो यहाँ पर इथेनॉल है, यहाँ पर बिजली है, यहाँ पर सब चीज़ें हैं। और यहाँ पर तो अभी हम किसानों के लिए ये एसिटोबैक्टर, एजाटोबैक्टर, पीएसबी जो मार्केट में असली रूप में बहुत कम मिळता है, इसका भी हम काम कर रहे हैं। आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या कारखान्यांनी माती परीक्षणाची व्हॅन, ज्या कारखान्यांनी 273 मीटिंग मी स्वतः पावसाळ्यात घेतल्या, ज्या कारखान्यांनी 26 मेळावे घेतले, ज्या कारखान्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आणून, मग ते डॉक्टर हापसे असेल की तुमचे ते मागच्या वर्षीची आव्हाड असेल, या सगळ्यांना आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे। या ठिकाणी निरनिराळ्या कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित करतो आहे, विनामूल्य या ठिकाणी कार्यशाळा आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जे पीक आपल्याला तारणार आहे ते केवळ ऊस आहे। मी माझ्या फेसबुकवर माझे सगळे ऊसाचे फोटो जे असतील ते नेहमी टाकतो। मी तुम्हाला विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन असेल त्या सगळ्यांनी आपला फेसबुकचा, व्हॉट्सॲपचा वापर करा। तुम्ही जे काय करता हे मला पाठवा, मी जे काय करतो हे तुम्हाला पाठवलं पाहिजे। आपण आपसात जेव्हा चर्चा करू, विचाराची देवाणघेवाण आपण करू, तेव्हा निश्चितपणाने मला असं वाटते की हा ऊसाशिवाय पर्याय नाही। पुन्हा एक तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्याचा 90 टन ऊसाचं उत्पन्न माझ्या भागात एका शेतकऱ्याने काढलं, दुर्दैवानं त्याचा ऊस परवा जळला। दुर्दैवानं गावात शेतकरी अशा म्हणायला लागले की साहेब ऊसच आहे, ठीक आहे, आता 10-20-25% नुकसान होईल, कारण आता कारखाना सुरू होत आहे। हे इथं सावनेरचे शेतकरी बसले, यांचा जवळपास 100 हेक्टर ऊस जळला होता मागच्या वर्षी, अख्खं गाव खाक झालं होतं, म्हणून त्यांनी ऊसाची लागवड सोडली का? त्यांचं असं म्हणणं आहे, उलट समजा आपल्या कापसाची गंजी पेटली असती, एकही दाना कापसाचा शिल्लक राहिला नसता। सोयाबीन जर आपलं पेटलं असतं, एकही दाना राहिला नसता। पण हा ऊसच असा आहे भाऊ रे, की इथं जरी त्रास असेल, पेटला तरी 25% जरी नुकसान झालं, पण 75% तरी रुपये आपल्या घरी आले। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ऊसासारखी स्थिती या कुठल्याही याच्यामध्ये नाही। एक निर्णय सरकारने केला, तेवढं तुम्हाला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। माझाही जो 3 फुटातला ऊस होता अर्धा एकर, तो मागच्या वेळेला डुकरांनी खाल्ला। मी फॉरेस्टवाल्याला बोलावलं, अरे म्हटलं माझ्या शेतातला ऊस 3 फुटातला डुकरांनी खाल्ला। डुक्कर एवढा हुशार आहे, ऊस कसा खाते तुम्हाला सांगू का? एखादा टक्कलवाला जर माणूस असेल, भोवताल त्याचे केस राहते फक्त, ना मंदातलं टक्कल गायब राहते। डुक्कर असंच करते, भोवताल बरोबर ऊस ठेवते आणि मंदातला ऊस पुरा खाते। फॉरेस्टवाला अधिकारी माझ्या वावरात आला, त्याला मी म्हटलं का भाऊ माझा ऊस खाल्लाय? तो मला म्हणे काही चुत्या बनवता का ऊस साहेब? म्हटलं का तुमचा तो ऊस चांगला आहे म्हणे। अरे म्हटलं भाऊ जरा अंदर घुस ना, ऊसाच्या वावरात जा। तेव्हा जेव्हा तो आतमध्ये गेला, पूर्ण ऊस मधातला खाल्ला, केवळ टक्कल ज्याला जसं असते भोवतालचे कसं असतात तेवढाच ऊस होता। मी ताबडतोब तक्रार त्यांनी माझी नोंदवून घेतली। आता सरकारने निर्णय असा केला, पहिले 15,000 रुपये ज्याचं नुकसान झालं असेल सुरुवातीला त्याला 15,000 रुपये मर्यादा होती। आता या नवीन सरकारने ती मर्यादा 25,000 केली आहे। ऊस तुमचा किती एकरात असेल, 10,000 रुपये वाढले। 7-12, 8 नकाशा, चतुर्सीमा ह्या 4 गोष्टी आपल्या जवळ पाहिजे। त्याच्यानंतर तो फॉरेस्टवाला माणूस आपल्याकडे येतो, तो सर्वे करतो, त्याच्यानंतर तुमचा तलाठी आणि तुमचा कृषी सहाय्यक याच्या पंचनाम्यावर सह्या करतो। 30 दिवसात, लक्षात ठेवा नियम, फॉरेस्टच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे, डीएफओकडे जेव्हा तालुक्याच्या माणसांनी रिपोर्ट पाठवला, 30 दिवसात त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजे। नसल झाले तर त्याचा जॉब विचारण्याकरता तुमच्यामधले जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्याच्या अंगावर जाऊन कुदलं पाहिजे, कोणाच्या? डीएफओच्या। हा नियम आहे। परवा मी या ठिकाणी अर्थमंत्री महोदय आले होते, मी त्यांच्या कानात एक विषय घातला। मी म्हटलं साहेब आपण 25,000 मर्यादा केली हे आपलं अभिनंदन, पण माझ्यासारख्या शेतकऱ्याला असं वाटते की माझ्याकडे जर 1 एकर ऊस असेल आणि आज 2200 रुपये भाव जर पकडला, 50 टन ऊसाचं उत्पादन झालं तर 1 लाख रुपयाचं माझं नुकसान आहे। डुक्कर पूर्ण नुकसान करते आणि म्हणून ही जी मर्यादा आहे 25,000ची, ही मर्यादा किमान 1 लाखापर्यंत वाढवा। हा आग्रह मी माझ्याकडून तुमच्या मार्फत करतो आहे। किती यश येईल ह्या सांगता येत नाही,
पण जे मी तुम्हाला आता माहिती दिली, किमान 25,000 जे आपल्याला नुकसान भरपाई मिळते, ते केवळ ऊसातच नाही, इतरही पिकाचं जरी नुकसान झालं तरी फॉरेस्टवाल्यांना आपला अधिकार आहे. आपण बहुतेक लोक जात नाही किंवा गेलं तर ते लोक बरोबर सर्वे करत नाही, आणि म्हणून जनतेने आता हुशार झालं पाहिजे. आपल्या अधिकारासाठी आपण झटलं पाहिजे, आणि फॉरेस्टवाल्याकडून जे सरकारने योजना आपल्यासाठी आणली आहे त्याचा फायदा आपण समस्त शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. जवळपास अर्धा तास झाला. मला ॲक्च्युली समारोपीच बोलायचं होतं, पण थोडं जास्त बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. सरांना मी विनंती करतो की माझं काही चुकलं असेल धन्यवाद. तर मी माफी मागतो, कारण सरांची स्टाईलच वेगळी आहे. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय विदर्भ. विनम्र अभिवादन. आपण ऊसाचं पीक घेणारे शेतकरी आहात, पण घेऊ इच्छिणारे शेतकरी आहात. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या साहेब, गौरव साहेब, 2 ओके ओके अलाउड. आणि विदर्भामध्ये ऊस होऊ शकत नाही अशी भावना असताना नामदार मान्य श्री गडकरी साहेबांनी आनंदराज राऊत सारख्या तरुण शेतकऱ्याला उभं केलं, तयार केलं, लावायला लावलं. आणि आज आनंदराव राऊत साहेब या ऊसाचे चालते बोलते विदर्भातले ह्या ऊसाचे एक कुलगुरू आहेत. ह्या ऊसाच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. ही आनंदाची बाब आहे. अनुभवातून आमच्यासारखा त्या पुस्तकात शिकलेला माणूसही सांगू शकणार नाही, इतक्या सुंदर शब्दामध्ये सगळं त्यांनी विवेचन केलेलं आहे. आनंदराव, तुमचं मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही सांगितल्यामुळे मला गर्व वाटतो तुमच्यावर की माझा विद्यार्थी खरंच इतक्या चांगल्या पद्धतीने तो आमच्या सगळं पुढे जाऊन सगळं करू शकतो. आणि आनंदरावात सल्ला केला, मला नाही वाटत की ऊसाची शेती कोणाची फेल होईल. रोखठोक शब्दामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. मी त्यांच्या सतत संपर्कात असतो. एक केवळ फक्त प्रश्न होता तुम्हाला की आंतरपीक म्हणून ऊसामध्ये काही पीक घेता येईल का. काल एक चर्चा झाली होती, त्याच्यावर समर्पक तुमच्याकडून चांगलं उत्तर मिळेल. डेफिनेटली. मी आत्ता आपण याच्या अगोदर आंतरपिकावरती बोललो, म्हणजे त्याच्यात 2 मतं आहेत सर, की आंतरपीक घ्यावं की नाही घ्यावं. पण मेजॉरिटी ऑफ कल्टिवेटर, म्हणजे मेजॉरिटी ऑफ शेतकरी, ज्याला मॅक्झिमम शेतकरी आपले असे आहेत की ज्यांना 4 महिन्यात जो पैसा पाहिजे आहे. कारण सोयाबीन 4 महिन्यात निघून जाते, 3 महिन्यातच निघते, 4थ्या महिन्यात आपण मार्केटमध्ये जातो. कापूस जरी 12माही पीक असलं, पण आपण जेव्हा जून जुलैमध्ये लावतो तेव्हा आता लोकांकडे पैसा येणं सुरू झाला, आता कापूस पिकणं सुरू झाला. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं, कारण ऊसाला किमान 12 महिने, 12 ते 13 महिने हार्वेस्टिंगला पाहिजे, आणि मग कारखान्याच्या त्या परिस्थितीनुसार पैसे परत मागे पुढे होतात. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आंतरपिकावरती सुद्धा निश्चितपणे विचार केला पाहिजे. सुरुवातीला मला असं वाटायचं की आंतरपीक घेतल्यामुळे कदाचित ऊसाच्या उत्पादकतेवर परिणाम होईल, पण आता मी जो मुद्दा आता बोलताना सांगितला की ऊसाच्या बुडात माती टाकणं हे लेबरच्या हाताने जर केलं तर ऊसाच्या पिकावरती काही परिणाम होत नाही, पण थोडी काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. थोडा डोज आपण जो डोज रिकमेंड करतो ऊसाला, त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा 20-25% ऊसाला जो रासायनिक खताचा डोज आहे तो वाढवावा लागेल. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आडसाली ऊस ज्यांना लावायचा म्हणजे पावसाळी ऊस, निश्चितपणे त्यांनी सोयाबीन घ्यावं. अगोदर आपले बेड फाडून घ्यावे 5 फुटावरती. बेडवर सुंदर सोयाबीन येते, म्हणजे ॲक्रिसॅट पद्धत जी आपल्याला शिकवली गेली हैदराबादला. म्हणजे हे आत्ता लोक बेडवर आलेत कॉटन आल्यामुळे. आपल्याकडे लोक फ्लॅट बेडवर शेती करायचे, फ्लॅट बेडवर सोयाबीन पेरायचे, म्हणजे सलग जमिनीत जसं आपण म्हणतो, सलग जमिनीत कापूस लावायचे. पण आता ट्रॅक्टरचं यंत्र आल्यामुळे बेडमेकर, ऑलरेडी बेडमेकर आल्यामुळे, कारण लोकांनाकडे बेडमेकर नव्हतं, वखरांनी दांडू फाडून बेड तयार करायचे शक्य नव्हतं. लोकांनी बेडवर पराठी लावली. फ्लॅट जमिनीपेक्षा बेडवरची पराठीचं उत्पादन चांगलं आलं. मग आता लोकांना सवय पडली की नाही बेडवर पराठी लावली पाहिजे. हा परिणाम झाला आहे आमच्या सगळ्या नागपूर जिल्ह्यात झाला आहे. आता मी मागे शेतकऱ्यांना सांगितले का आपण बेडवर सोयाबीन लावा, बेडवरचं सोयाबीन, कारण पावसाळ्यामध्ये कसं होते पाण्याचा निचरा होऊन जाते आणि बेडवर वॉटर लॉगिंग राहत नसल्यामुळे त्याला फंगीसाईडचा अटॅक कमी येतो आणि त्याच्यामुळे बेडवरचं उत्पादन निश्चितपणानं वाढते. मी तर या मताचा की बेडवर केवळ पावसाळ्यातच नाही तर या सीझनमध्ये सुद्धा बेडचं प्लांटेशन आपण केलं पाहिजे कुठल्याही पिकाचं, हे रिकमेंडेडच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पावसाळ्यात सोयाबीन जर आपण घेतला आणि ती जी सारणी असेल त्या सारणीमध्ये सोयाबीनचे पानं पिवळे जेव्हा होतात, साधारणतः सप्टेंबरमध्ये होतात, त्यावेळेला तुम्ही त्या सारणीमध्ये ऊसाचं डायरेक्ट रोप लावून घ्या. ऊसाचं रोप लावल्यानंतर जेव्हा ऑक्टोबर महिन्यात तुमचा सोयाबीन कापणीला येईल त्यावेळेला तुमचं शेत पूर्ण खाली होऊन जाते. अर्थात जर हे 5 फुटावर सलग जर असेल आणि मधात जर आपण एक सोयाबीनचं पीक घेतलं असेल तर नेक्स्ट पीक चणा घ्यायची गरज नाही आहे. पण तुम्ही जर डिस्टन्स वाढवलं, मग अशी मी बोलल्याप्रमाणे 5 फुटाच्या 2 लाईनी 10 फुटाचा पट्टा, तर मग त्या 10 फुटाच्या पट्ट्यामध्ये तुम्ही नेक्स्ट चणा घेऊ शकता. त्याचा फायदा असा आहे की रानडुकराचा त्रास आपोआप या 10 फुटाचा पट्टा असल्यामुळे रानडुकराचा त्रास तुमच्या शेतात होत नाही, कारण पावसाळ्यात तुम्हाला त्या 10 फुटाच्या शेतात फिरता येते. 10 फुटाचे फायदे काय, आंतरपीक तर आहेच, पण पावसाळ्यामध्ये
आणि पुन्हा आपले नातेवाईक वगैरे शेताकडे आले, विशेषतः इवाई जावी वगैरे, तर आपण विशेषतः शेताकडे फिरायला घेऊन जातो की नाही, आपला ऊस कसा आहे काय दाखवायला. तर आपल्याला ऊसाच्या शेतात जाता येते आणि ऊसाच्या शेतात जात असल्यामुळे 5-5, 10 फूट इकडे काय लपला आहे, 10 फूट इकडे काय लपलं हे आपल्याला दिसते. त्याच्यामुळे डुक्कर तुमच्या शेतात राहत नाही. हे मी घेतलेले अनुभव आहे. माझ्या शेतात जर तुम्ही आले तर आत्ता 5 फुटातली मिरची उभी आहे. माझ्याकडे रोपं तयार आहे. मी 50,000 रोपं 8,005 व्हेरायटीचे केलेले आहेत, जी बारमाही व्हेरायटी आहे. पुढच्या वर्षी ते विदर्भाकरता अख्ख्या महाराष्ट्राकरता प्रसारित होणार आहे. मी आता 8 दिवसांनी मिरचीमध्ये रोप लावणार आहोत ऊसाचं. हा अंतर मी याच्या अगोदर सर कॉटन घेतला आहे. आश्चर्य आहे, 10 फुटामध्ये मी पहिले कॉटन लावला आणि मधात ऑक्टोबर महिन्यात ऊस लावला, पूर्व हंगामी ऊस. कॉटनही झाला. माझे फेसबुकवर फोटो आहेत कॉटन आणि ऊसाचे. धन्यवाद राऊत साहेब. आता बरंचसं माहिती टिचकोली साहेबांनी आणि राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. फक्त एक 10 मिनटामध्ये मी आपलं काय चुकतं आहे याच्यावर थोडंसं फोकस करणार आहे. आपल्या ऊस उत्पादक शेतकरी बंधू असू देत किंवा कोणतेही पिकं घेऊ देत, आपलं काय चुकतं एवढंच फक्त एक 10 मिनटामध्ये मी आपल्याला सांगणार आहे. आपल्या वैनगंगेच्या एरियामधले सर्व अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहेत, शेतकरी बंधू उपस्थित आहेत. तर आपण काय करतो, कोणताही पीक असू दे घेत असताना, ऊस असू दे, मग कोणतं सोयाबीन असू दे, पराठी असू दे, त्याच्याकडून व्यावसायिक कोणातून पाहिलं पाहिजे. आपण पाहत नाही. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ही जी ज्ञानगंगा ॲग्रोव्हिजनसारखी ही जी संकल्पना साहेबांनी चालू केली, आता हे वर्ष 8वं वर्ष आहे. या पाठीमागची संकल्पना एवढीच होती की ही ज्ञानगंगा आपल्याजवळ आल्यानंतर त्या ज्ञानगंगेच्या जवळ आपण आलं पाहिजे आणि आपण उत्सुकतेपणे त्या तिथे जाऊन जे आपल्याला जे पाहिजे आहे त्या पिकाच्या स्टॉल राहू देत, त्या पिकाच्या संदर्भातली कार्यशाळा असू देत, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. पण आपण काय करतो, इथे ऊसासंदर्भात आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल तर ऊसाची कार्यशाळा आपण अटेंड केली पाहिजे. आपल्या कार्यशाळेमध्ये पूर्ण वेळा आपण बसलं पाहिजे, मन एकाग्र म्हणून ऐकलं पाहिजे. जे वाचायला मिळतं ते वाचलं पाहिजे, जे पाहायला मिळतं ते पाहिलं पाहिजे. आणि जे एवढं जर केल्यानंतर ज्ञान आत्मसात करता येते. एखादं माहिती पुस्तक जर मिळालं तर ते आपण शांतपणे वाचलं पाहिजे. आपण माहिती पुस्तक घेतो आणि तिथे बसलेल्या जागेला टाकून जातो, हे मला वाटतं इथं आपण इथे चुकत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी जास्त काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये अंगामध्ये मी दिलेलं आहे की इथं मला एक 2 ओळीचं कविता आठवते. मला वाटतं मी 8वीला असताना ती कविता आठवते. आता हे पाहिल्यानंतर प्रसिद्धी पाहिल्यानंतर आम्ही कार्यशाळा सुरू करण्याच्या पूर्वी इथे फक्त आपल्या कारखान्याचे कर्मचारी आणि 10 शेतकरी उपस्थित होते. नंतर परत हळूहळू आपल्या संख्या वाढू लागले. ती कविता काय सांगते, अमृत घट भरले तुझ्या घरी, अमृत घट भरले तुझ्या घरी, का वन वन फिरशी बाजारी. अमृत जे घट आहे तुझ्या काकेतच कळसा आहे, तू मात्र बाहेर वन 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 फिरू लागलायस. मला कुणी मार्गदर्शन करत नाही आहे, मला कुणी सांगत नाही आहे, कुणी मला तज्ज्ञ लोक माझ्याजवळ येत नाहीत, मी असा अंधारात चाचपडतोय असं आपल्याला वाटतंय. पण ही जी कार्यशाळा जे भरतात, प्रत्येक जे ॲग्रोव्हिजन भरतं, प्रदर्शनी भरतं, वेगवेगळे पुस्तकं येतात, वेगवेगळे कॅम्पेन राबवले जातात, मोहिमा राबवल्या जातात, त्याचा आपण लाभ शेतकरी बंधून आपण घेत नाही. आमच्या शेती खात्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो, आपण जे ऊसाच्या साखर कारखान्यामध्ये काम करत असताना ऊसाबद्दल आपल्याला परिपूर्ण ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे. तेवढ्यासाठी आपण काय करतो की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा माहितीपत्र कार्यशाळा चालू झाल्यानंतर आपण मस्त निवांतपैकी शांतपणे झोपी जातो. असं न करता आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे आणि जे काही पाहता येईल ते पाहिलं पाहिजे. ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी राऊत साहेबांनी अत्यंत मार्मिकपणानं सांगितलेलं आहे की ऊसाची संख्या, जेठा ऊस मोडणे. आम्ही इथं वैनगंगेच्या एरियामध्ये परमानंद केशव ठाकरे रेंगेपारचे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतावर मी प्रयोग केला. त्यांच्या शेतामध्ये 8 साली ऊसाची लागवड होती. 23 गुंठे ऊसाची लागवड केली होती. ते लागवड तारीख होती 23 जून. आम्ही ऊसाची परिस्थिती पाहिली, 5 ते 6 कांड्यावर ऊस होता, पण एकच ऊस उभा होता, कुठंतरी एका दुसराच फुटवा होता. तिथे आम्ही धाडसाने प्रयोग केला की ऊसाची जेठा ऊस तोडायचं. खूप मोठं धाडस होतं. शेतकरी म्हणून माझं नुकसान झालं तर काय कराल, तर मी नुकसान नाही होणार, नक्की झाला तर तुमचा फायदा होईल. आता जर तुम्ही असंच ऊसाचं संगोपन केला तर 20 गुंठ्यामध्ये फार तर 5 ते 10 टनाच्या वर ऊसाचं उत्पादन निघणार नाही. आम्ही धाडस करून ऊसाचा जेठा ऊस तोडून टाकला. आता त्या ऊसावर कमीत कमी 7 ते 8 प्रत्येक ठिकाणी फुटवे आहेत. गॅप फिलिंगचं काम त्यांनी व्यवस्थित केलं नव्हतं, ते सुद्धा अगदी समाधानकारक असा फुटवा तिथे भेटला. दुसरा आम्ही रामकृष्ण मोरबा सोनवणे पांजरा गट शिवरा गटामध्ये एक प्रात्यक्षिक केलं. जेठा ऊस मोडण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट असं तिथं वेळ आलेली होती. मी जेठा ऊस मोडून दाखवला की तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस केलात तर तुमचे फुटवे चांगले येतील. त्या शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. तिथे 9 ते 10 फुटवे एका ठिकाणी एकच ऊस उभा होता. ऊस लागवड करून जवळजवळ 2 महिने झाले होते
आणि इथून पुढे फुटवे यायची शक्यता खूप कमी होती. त्याच्यामुळं तिथे आम्ही जेटा ऊस मोडायचं प्रॅक्टिस तिथे अवलंबलं. तिथे 8 ते 9 फुटवे आले, समाधानकर ऊस वाढू लागला आहे. बंधूंनो, एवढ्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर जमिनीची निवड फार महत्त्वाची आहे, हंगामाची निवड फार महत्त्वाची आहे. ऊसाचं लागवडीखाली तुमचं जेवढं उपलब्ध क्षेत्र आहे, पाण्याची उपलब्धता जेवढी आहे, त्याच्याकडे पाहून तुम्ही 50% ते कमीत कमी 60-70% ऊसासाठी क्षेत्र रिझर्व ठेवावं, राखीव ठेवावं, असं मी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो. का ऊस हे एकमेव पीक असं आहे की तुम्हाला धोका देत नाही, काही ना काहीतरी रिटर्न मिळवून देतो, उत्पादन मिळवून देतं. बाकीच्या पिकामध्ये भरवसा नाही. म्हणून म्हणले हंगामी पिकाचा नाही भरवसा, ऊस पिकाला दुसरा हंगामा पिकाचा नाही भरवसा, म्हणून मी म्हटलं तेवढ्यासाठी. आता सोयाबीन बऱ्यापैकी लागलं, मार्केटमध्ये जाऊन विक्री करून ज्यावेळेला पैसे येतील त्यावेळेस ते माझे पैसे आहेत. मात्र ऊस पिकाला जरी आग जरी लागली तरी ठराविक प्रमाणात नुकसान होतं, पण हुकुमी जे तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत, पैसे मिळणार आहेत, ते तुम्हाला मिळवून देते. म्हणून तुम्हाला सर्व शेतकरी बंधूंना मी ते विनंती करू इच्छितो की आपलं जे उपलब्ध क्षेत्र आहे, उपलब्ध पाण्याचा साठा आहे, त्याच्यावर 50 ते 60% ऊसाची लागवड करावी. अडसालीचा हंगाम संपलेला आहे, पूर्व हंगामीचा हंगाम चालू आहे. अद्याप काही शेतकरी जर लागवड करणार असले तर पूर्व हंगामीमध्ये सुद्धा अडसालीनंतर जास्त उत्पादन देणारा हंगाम हा पूर्व हंगाम आहे. सुरू हंगामामध्ये ऊसाचं उत्पादन कमी मिळतं, म्हणून सुरू हंगामाचे जे शेतकरी प्लॅनिंग केले असेल त्यांनी पूर्व हंगामामध्ये लागवड करावी, एवढीच विनंती करतो. माती परीक्षणाची लॅबोरेटरीची मोहीम आम्ही आता थोड्या दिवसात पुन्हा चालू करतो आहे. माती परीक्षणाचे ज्यांनी लाभ घेतला नाही त्या सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षणाचा उपयोग लॅबोरेटरीचा उपयोग करून घ्यावा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, खोडवा व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक आपण यावर्षी घेणार आहोत. सर्व स्टाफला आणि शेतकरी बंधूंना विनंती आहे, सीझन चालू होणार आहे, आता एक 8-10 दिवसामध्ये सीझन चालू झाला. खोडव्याचे व्यवस्थापन कसं करावं, पाचट बुडके तासायचं राऊत साहेबांनी अत्यंत विमोचक असं त्यांचं प्रबोधनात्मक असं त्यांचं लेक्चर खोडके तासले पाहिजेत. ते खोडके तासकायचं मागच्या वर्षी जो प्रात्यक्षिक घेतलं होतं, चालू वर्षीसुद्धा आपण प्रत्येक गटवार आपण यावर्षी प्रात्यक्षिक घेणार आहोत. खोडके तासायचं मशीनचं प्रात्यक्षिक मी जॉन डिअर कंपनीच्या तिथे स्टॉल लागले आहे, त्यांच्याकडे खोडके तासायचं मशीन आहे, त्या मशीनचा आम्ही डेमो मागितलेला आहे. जे शेतकरी इच्छुक आहेत थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो. ही कार्यशाळा झाल्यानंतर डॉक्टर पंचेबाई आहे तिथे, प्रोफेसर आपले ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूरचे, आले तिथे आले आहेत. तर नर्सरी या विषयावरती, म्हणजे आत्ता मला वाटते नॅशनल हायवेवरती जे आपलं रोपवाटिका वगैरे जो विषय आहे त्या संदर्भात साहेबांचं लेक्चर इन जनरल सगळं नर्सरी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण 28 नर्सरीज केवळ ऊसाच्या केल्या आहेत आणि 60 लक्ष रोपं आपण ऊसाचे केले आहे. परवा गडकरी साहेबांनी बोलताना हे म्हटलं की या नर्सरीच्या माध्यमातून आपल्याला आता ह्या नॅशनल हायवेवरती जो रोप वगैरे लागवडीचा किंवा इतर जो रोपवाटिकेचा कार्यक्रम असेल तो आपल्याला राबवायचा आहे. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची कार्यशाळा पुन्हा याच्यानंतर लगेच चालू होत आहे. त्याच्यामुळे त्या कार्यशाळेचा, कारण मी स्वतः त्या कार्यशाळेचा हे घेणार आहे माहिती, एवढं सांगायचं होतं. तर खोडवा व्यवस्थापनाचा आपण प्रात्यक्षिक आपण गटवारी घेणार आहोत. तर सर्व शेतकरी बंधूंना ज्यांचे लागणीचे प्लॉट तुटणार आहेत, ज्यांचे लागणीचे प्लॉट तुटणार आहेत, त्यांना जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी संबंधित गटप्रमुख कृषी सहाय्यकांच्याकडे आपली नावं नोंदवावीत. पाचट कसं कुट्टी करायचं, पाचट कसं सरीमध्ये राखायचं, खोडके कसे तासायचे, बगला कशा फोडायच्या, रासायनिक खताच्या मात्रा कशा द्यायच्या आणि लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन कसं काढायचं, आपण त्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्याच्या डेमोसाठी जे शेतकरी इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी तो फक्त प्लॉट रोड साईडला असावा, रस्त्याकडेला असावा, एवढंच त्याच्यामध्ये अट आहे की आणि स्वतःची त्या शेतकऱ्याची कष्ट करायची तयारी असावी. एवढंच विनंती करतो. खोडवा व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकसाठी आपण सर्वांनी सहभागी घ्यावं एवढं विनंती करतो. आणि समारोपी मी आभार मानायचं माझ्याकडे काम आहे. आज स्टेजवर उपस्थित असले वैनगंगा मानस ॲग्रो युनिट नंबर 4चे मार्गदर्शक माननीय दादासाहेबजी टिचकुले, कारखान्याचे संचालक माननीय राऊत साहेब, या कार्यक्रमाला त्यांचं बहुमोल मार्गदर्शन मिळालं, दोघांचं मी आभार मानतो. आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवर वैद्य साहेब, अलोणी साहेब, जुगेले साहेब आणि वैनगंगा कारखान्याचे चौधरी साहेब, सर्व स्टाफ, सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, आपण या कार्यशाळेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतलात, इथे आलात. आता इथून आलेल्या ज्ञानाचा आपण आपल्या परीने आपल्याला उपयोग व्हावा, आपल्यासुद्धा उपयोग करून स्वतःला उपयोग करून घ्या आणि इतरांनासुद्धा त्याचा उपयोग व्हावा एवढ्यासाठी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो. आणि ही कार्यशाळा इथे संपली म्हणून जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.